आणि हा प्रवास चालू असताना पुढे एक आश्रम लागला। तो आश्रम होता मातंग ऋषीजींचा। मातंग ऋषीजींचा आश्रम होता आणि मातंग ऋषीजींच्या आश्रमामध्ये एक सेवा करणारी शबरी होती। ती शबरीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे। लहानपणामध्येच वनामध्ये निघून गेली, मातंग ऋषीजींची सेवा करू लागली। मातंग ऋषीजींनी आशीर्वाद दिला, शबरी तू जर एवढी सेवा करते तर एक दिवस तुला भगवान परमात्मा येईल, तुझ्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा येईल। आणि आश्रमामध्ये भगवान परमात्मा येईल म्हटल्यानंतर दररोज शबरी वाट पाहू लागली। रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना। आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना। दररोज शबरी वाट पाहू लागली, आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील। शबरी सकाळी पहाटे उठायची। का पहाटे उठायची? कदाचित जर प्रभू पहाटे पहाटे आले तर, म्हणून पहाटे उठायची। आता मातंग ऋषीजींनी सांगितलं होतं प्रभू येतील, पण शबरी म्हटली मी त्यांना ओळखू कसं? मातंग ऋषीजींनी सांगितलं तुझ्या आश्रमामध्ये जे कोणी पुरुष येईल ते प्रभूच असतील। ओळखायची गरजच पडली नाही। सीतामाईने शबरी ने दररोज वाट पावी। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, रात आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, रात आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, रात आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, रात आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे।
भगवान की जय। दररोज शबरी वाट पाहू लागली, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। प्रभू रामचंद्र येतील, सकाळी उठावं, दुपारी वाट पाहावी, संध्याकाळी वाट पाहावी। ज्यावेळेस संध्याकाळ व्हावी त्यावेळेस वाट पाहून 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 शबरीने झोपडीमध्ये जावं आणि शबरी म्हणू लागली, प्रभू तुम्ही आज नाही आले, पण आज जरी नाही आले तरी उद्या तुम्ही येतान, मला माहिती आहे तुम्ही उद्या नक्की येतान। मग परत शबरीने सकाळी उठावं, झाडझूड करावी, प्रभूला खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फळं वनामधून घेऊन यावी, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणून त्या फुलांचा रस्ता बनवावा। रांगोळी नव्हती ना शबरीकडे, रानामध्ये कशाची रांगोळी, फुलांचे माळी बनवाव्यात। ते आल्यानंतर मी त्यांना फुलांची माळ घालील, त्यांचं पूजन करीन, गंध लावेल। किती आनंद वाटत असेल त्या शबरीला। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी। जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठी मीठी बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। भाई त्या शबरीचा भाव आहे महाराज। बगीचे में जाकर मैं फूल तोड़ लाऊंगी, अपने हाथों की माला मैं राम को पहनाऊंगी। बगीचे में जाकर फूल तोड़ लाऊंगी, अपने हाथ की माला गले पहनाऊंगी। चांदी के थाली में चंदन होगा, चांदी के थाली में चंदन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा। काय महाराज स्वप्न पाहिजे असेल तर या शबरी सारखी स्वप्न पहा। काय प्रेम आहे महाराज, काय प्रेम आहे। प्रेम करायचंच असेल तर एवढं करावं ना महाराज, एवढं करावं ना, जीवा पाड प्रेम करावं माझ्या शबरी सारखं। काय प्रेम आहे, काय भाव आहे, काय अंतःकरण आहे त्या शबरीचं महाराज। वनामध्ये राहणारी आहे, कधी माणसाचा आणि तिचा काही संबंध नाही, तरीही त्या शबरीच्या मनामध्ये एवढा दुसऱ्याबद्दल भाव आहे। आणि शुद्ध ज्याचा भाव, ज्याचा शुद्ध भाव आहे ना महाराज, त्याला भगवंत लांबच नाही हो। हा येऊनी गोपाळ राहे तेथे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, तयाला थोर प्रेमाचा भुकेला आला, आणि प्रेमासाठी तो भगवंत त्या शबरीकडे आलेला आहे। आणि शबरीने पाहिलं
प्रभू येत आहेत, शबरीच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. शबरीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, काय करावं आणि काय नाही करावं हे शबरीला काही सुचत नाही. शबरीने हाताला धरून प्रभूला आणावं. या 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 प्रभू या, ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया, रे माझा राम राया, रे माझा राम राया. वनपुरी द्यावीत खाया, वनपुरी द्यावीत खाया, ए रे माझा राम राया, ए रे माझा राम राया, रे माझा राम राया, रे माझा राम राया. क्षणोक्षणाला पाहिली वाट, कधी भेटेल जानकीनाथ. क्षणोक्षणाला पाहिली वाट, कधी भेटेल जानकीनाथ. क्षणोक्षणाला पाहिली वाट, कधी भेटेल जानकीनाथ. माझा भोळा भाव तुला आहे ठाव, माझा भोळा भाव तुला आहे ठाव. आणि डोळ्यात पाणी भरोनिया, ये रे माझा राम राया, ये रे माझा राम राया, रे माझा राम राया. वनपुरी द्यावीत बाया, वनपुरी द्यावीत खाया, ये रे माझा राम राया, रे माझा राम राया, रे माझा राम राया, रे माझा राम राया. मोठ्या प्रेमाने, श्रद्धेने, अंतःकरणाने त्या शबरीने प्रभूला आणलंय आणि आपल्या झोपडीमध्ये बसवलंय. शबरीकडे बंगला नव्हता, शबरीकडे दिवाण नव्हतं, शबरीकडे गादी नव्हती, शबरीकडे भांडी नव्हती, द्रोण होती हो द्रोण. शबरीकडे काहीच नव्हतं महाराज, पण तरीही शबरीच्या घरामध्ये देव आला. आपल्याही घरामध्ये देव येईल, त्यासाठी पैसा लागत नाही, बंगला लागत नाही, गाडी लागत नाही, काही लागत नाही, फक्त शुद्ध अंतःकरण लागतं. मग त्या ठिकाणी येऊनी गोपाळ राहे तेथे. अंतःकरण शुद्ध ठेवा. भगवान परमात्म्याकडे आपल्याला जाण्याची गरज नाही, भगवान परमात्माच आपल्याकडे येईल. आपल्याला काय जाण्याची गरज नाही महाराज, भगवान परमात्मा आपल्याकडे येईल. फक्त अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. त्या शबरीने अंतःकरण शुद्ध ठेवलं म्हणून भगवान परमात्मा तिच्या झोपडीमध्ये गेलाय. बरं, भगवान परमात्म्याची अवस्था काय होती माहिती ना आपल्याला, किती अवस्था बिकट आहे. पण एवढ्याही अवस्थेमध्ये भगवान परमात्मा शबरीच्या झोपडीमध्ये आला. कारण शुद्ध ज्याचा भाव, थोर प्रेमाचा भुकेला शबरीकडे आलेला आहे. आणि शबरीने द्रोण आणले, त्या द्रोणामध्ये बोरं होती. बोरं, ती बोरं खाण्यासाठी प्रभूला दिली. प्रभूने ती बोरं मोठ्या आनंदाने आवडीने खाल्ली. सगळी गोडच बोरं होती ना, सगळी गोड बोरं होती. कारण शबरीने सगळे करंटून ठेवली होती. जी किडकी बोरं होती ती फेकून दिली होती. बोर करंडायची शबरी पायची, गोड आहे का, मग गोड असलं तर ठेवायची प्रभूला. काय भावे, काय भावे महाराज. आंबट असेल तर फेकून द्यायची. अशी सगळी गोड 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 बोरं प्रभूला दिली. प्रभूनी ती न पाहता सगळं खाल्ली. लक्ष्मणजी उभे होते. प्रभू म्हटले जरा लक्ष्मणजीला द्यावा लागेल ना, म्हणून लक्ष्मणजीला बोर देऊ लागले. लक्ष्मणाने पाहिलं, आगा गा गा गा, ते बोर पाहिलं, म्हणले यस बोर खाते का हे प्रभू. आता करंडलेलं बोर आहे आणि करंडलेलं बोर पाहिलं आणि लक्ष्मणजीने शबरीच्या दाताकडे पाहिलं. बाबा शबरीला कोलगेट नाही, ब्रश नाही, रानात राहणारी शबरी
काय तिचे दातन, काय तिचे केसन, काय तिची अवस्था. कंगवास नव्हता विसरायला तर विसरीन तरी कसं. त्याला कंगा फणी नको का, काहीच नव्हतं. मेकअप करायला काही नव्हतं. अशी शबरी होती. दाताला दात घासायला कोलगेट नाही आणि ब्रश नाही, काहीच नव्हतं. तरी शबरीने शुद्ध अंतकरणाने जी बोरं करंडलेली होती ही प्रभूने खाल्ली, पण लक्ष्मणजीने खाल्ली नाही. इकडं तिकडं पाहिलं, कोणी पाहत आहे का काय, तसंच द्रोण धरलं आणि फेकून दिलं. तसंच द्रोण धरलं आणि फेकून दिलं. शबरीची उष्टी बोरं लक्ष्मणाने खाल्ले नाही, पण ते बोरं प्रभू रामचंद्रजीने खाल्ले. आता शबरीचं दर्शन घेतात प्रभू. ऐकताय का? ऐकताय ना? आता अगोदर कोण वाट पाहत होतं? शबरी वाट पाहत होते, पण शबरीच्या दर्शनासाठी प्रभू आले होते. एवढी परमार्थ असा करावा की देवाने आपल्याकडे येऊन आपलं दर्शन घ्यावं, देवाला बोजा वाटावा. आता शबरीचं दर्शन घेतलंय देवाने आणि शबरीला विचारू लागले की आता मी पुढे काय करू. मग शबरीने सांगितलं, तुम्ही पुढे जाऊन सुग्रीवाचं गाठ घ्या. सुग्रीवाचा भाऊ आहे वाली, त्या वालीला मारा. सुग्रीवाची गाठ घ्या. नळ, नीळ, जाबवंत आणि हनुमंताची गाठ घ्या. त्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रवास तुम्ही करा. हे सगळं सांगितलेलं आहे. आणि